नमस्कार. रिव्हिजन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. अहिल्याबाई या प्रजाहितदक्ष होत्या. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्या विशेष हळव्या होत्या. त्या काळामध्ये सुद्धा हुंडा पद्धत होती. ही हुंडा पद्धत त्यांनी मोडून काढायची असं ठरवलं होतं. बरोबर. त्याबद्दल आपण काही हो, असं झालं की उत्तरार्धात म्हणजे जवळपास 70 आली असेल अहिल्यादेवींचे, तर त्या काही कागदपत्र बघत होत्या फडणीसीत. आणि त्यावेळी 4 ब्राह्मण आले, असे रडवेले होते, आणि 4ही ब्राह्मण निराश असे स्थितीत आले त्यांच्याकडे. त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, मातोश्री, की आमची अगदी हलाखीची परिस्थिती आहे, जेमतेम उत्पन्न आहेत आणि 2-3 मुली आहेत घरात, आणि त्यांची वय वाढलेत आणि लग्न होईनात. तर त्याचं कारण म्हणजे जिथं जिथं स्थळ हे सुचवायला जावं तिथं पैशाची मागणी करतात, हुंडा मागतात, आणि आम्ही कुठनं देणार हुंडा. त्यामुळे मुली घरातच बसल्यात. आता आम्ही काय करावं, आणि तुम्ही काहीतरी ह्यातनं मार्ग काढा. तर तेव्हा अहिल्यादेवी त्यांना असं म्हणाल्या की स्त्रियांना आपण लक्ष्मी म्हणतो, स्वागत करतो, नववधूचं देवी स्वरूपात गृहलक्ष्मी म्हणतो, आणि एकीकडे या आदिमायेच्या स्वागतासाठी पैसे पण घेतात. तर ही किती हा विरोधाभास आहे, म्हणजे ही तफावत आहे. हा तर नुसता देखावा आहे स्त्रियांच्या कौतुकाचा, तर असं चालणार नाही. आणि त्यांनी लगेचच त्यांचा जो कारभारी होता मुकुंद हरी, त्याला सांगितलं की तू दौत लेखणी घेऊन ये, आणि आत्ताच्या आत्ता आपण एक आज्ञापत्र काढूया, आणि त्याच्यात असं लिहायचंय की श्री शंकर आज्ञेवरून, म्हणजे ही त्यांची राजमुद्रा, की इथून पुढे आमच्या राज्यात स्त्रियांच्या लग्नाच्या वेळी जर पालनकर्त्यांकडून पैसे घेतले गेले तर तो गुन्हा समजण्यात येईल. अच्छा. आणि जो पैसे घेईल त्याने दाम दुप्पट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली पाहिजे. जो देईल त्याने तितकं धन सरकारी भरणा केला पाहिजे. आणि जो मध्यस्थ असेल त्याच्याकडून पण दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. आणि एवढंच नाही तर आम्हाला वाटलं तर आम्ही अधिक दंडाची रक्कम सुद्धा घेणाऱ्या व्यक्तीकडनं वसूल करून घेऊ शकतो. आणि हे प्रतिज्ञापत्र ह्याच्या प्रति प्रत्येक प्रांतात पाठवा. आणि त्यांच्या राज्यापुरतं त्यांनी ते हुंडाबंदीचं विधेयक म्हणा किंवा तो कायदा तिथे त्यांच्या राज्यात लागू केला. म्हणजे ही मोठी गोष्ट आहे, आणि ही 250 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. खरंय. त्याच्याच बरोबर एक असा प्रसंग घडला होता की रिकबदास जौहरीच्या संदर्भामध्ये कर्जाचा, सरकारी कर्जाचा, म्हणजे कर्जदार होता. रिकबदास जौहरी ह्यांची मुलगी आणि बायको ह्यांना नजर कैदेत ठेवण्याची अधिकाऱ्यांनी धमकी दिली होती, कारण त्यांनी कर्जाची रक्कम भरली नाही. तर त्यावेळी अहिल्याबाईंनी स्वतःच्या खासगी तिजोरीतनं ती सर्व रक्कम भरून अधिकाऱ्यांना ताकीद दिली की स्त्रियांवर कुठलीही कारवाई करायची नाही, आणि तशीच जर वेळ आली तर आमच्या आज्ञेखेरीज ते काही घडणार नाही. इतक्या त्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी जागरूक होत्या. बरोबर. तसंच त्यांनी मुक्ताबाईच्या संदर्भात सुद्धा, त्यांची जी मुलगी, की तिचं वय त्यावेळेला जेव्हा लग्न झालं तेव्हा 18 होतं. म्हणजे त्या काळच्या समजुतीप्रमाणे लोक घोडनवरी म्हणत असत. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याचं असं झालं की त्यांनी एक पण केला होता, म्हणजे त्यावेळी भिल्लांचा उपद्रव खूप होता, आणि यात्रेकरूंना भिल्ल प्रमाणाबाहेर लुटत असत. म्हणजे त्यांना कुठेही सुरक्षितता नव्हती कुठल्या तीर्थक्षेत्री जायला. तर त्यावेळी जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याचा विवाह मी माझ्या कन्येशी करून देईन, अशी त्यांनी दवंडी पेटवली होती. आणि हे घडायला बरीच वर्ष गेली मध्ये. तर त्या काळी 8व्या वर्षी मुलींची लग्न होत. तर ही मुक्ताबाई जवळपास 18 वर्षांची झाली त्यावेळी ते भिल्लांचा बंदोबस्त करण्यात यशवंतराव फणसे नावाच्या इस्माला यश मिळालं, आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे कन्येचा विवाह लावून दिला. म्हणजे त्यावेळी लोकापवादाचा त्यांनी काही विचार केला नाही. जोड नवरी झाली लोक म्हणत होते त्यावेळी. बरोबर आहे तुम्ही म्हणता. त्या ह्याला न जुमानता त्यांनी मुक्ताबाईच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेतला होता. खरं तर लॉर्ड बेंटिंगनं कायद्यानं सतीबंदी केली होती. बरोबर. पण ह्या सतीबंदीची मानसिकता
लोकांच्या मध्ये तयार करण्याचं काम ह्या अहिल्याबाईंनी केलं होतं. खरोखर खरोखर कारण त्यांनी स्वतः त्यांच्या घरातल्या 18 स्त्रियांना बापरे. सती जाताना बघितलेलं आणि त्यांनी खूप प्रयत्न केलेले थांबवण्यासाठी, पण ते त्या काळाच्या विरोधात, त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊ शकल्या नाहीत आणि ती त्यांना कायम खंत होती. आणि वेळोवेळी त्या ही खंत बोलून दाखवत असत की ही अयोग्य रूढी आहे. आणि कालांतराने मग ते सतीबंदीचा कायदाच आला तो, पण त्याची मुळं त्यावेळी त्यांनी पेरली होती. बरोबर. हे कुणीतरी मागं लागतं म्हणतात. बरोबर. तसं त्या म्हणजे ठामपणे उभ्या राहिल्या, लोकांच्या मनामध्ये ही मानसिकता निर्माण करण्यात. एवढंच नाही तर त्या काळी सुद्धा त्या स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं याचं महत्व जाणून होत्या. म्हणजे ज्यावेळी त्यांनी त्यांची राजधानी इंदोरहून महेश्वरला आणली त्यावेळी त्यांनी वेगवेगळे उद्योग तिथे सुरू केले. त्यापैकी एक म्हणजे रेशमी साड्या विणण्याचा उद्योग. त्यासाठी अनेक कारागीर बोलवले. त्यामध्ये काही बायकांनाही विणकर म्हणून त्यांना तिथे रोजगार मिळू लागला. एवढंच नाही तर आवश्यकतेनुसार त्यांनी स्त्रियांची पलटणही तयार केली होती. म्हणजे प्रसंगी, युद्ध प्रसंगी स्त्रियांनाही लढाई करता यावी हे त्यांनी प्रशिक्षणही त्या काळी दिलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा आजचे जे बचत गट आहेत त्या बचत गटाची मूळ बीज तिकडे होती. बरोबर बरोबर. असं म्हणू. आतापर्यंत आपण बघितलं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्या किती हळव्या होत्या. ह्या विदिशा त्यांनी आपल्याला प्रसंगांमधून सांगितलं. हेच अहिल्याबाईंचे जे गुण आहेत हे आपण थोड्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये जर आत्मसात करायचे प्रयत्न केले तर फार चांगलं होईल असं वाटतंय. धन्यवाद.